हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे रक्षाबंधन। माझ्या भावांना सगळ्या आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तर माझ्या बाळांना तर बहीण नाहीये, त्यामुळे आता आम्ही चाललोय मामाच्या गावाला, कारण मला जायचं होतं रक्षाबंधनसाठी आणि त्यासाठी मग निघालो आम्ही घरून। खूप घाई आवरली मी सगळं, कपडे भांडी, त्यांना खायला पण घातलं बाळांना आणि त्यांची तयारी सुद्धा केली। तर बघा बाहेरचं वातावरण मस्त आहे ना एकदम, तसं आता ऊन पडतंय त्यामुळे काय। आणि दोघे पण थोडेसे पुढे गेल्यानंतर मग दोघे पण झोपले, कारण त्यांना खूप झोप आली होती। आणि रस्त्याला पण खूप गर्दी होती, कारण आज कुणी ना कुणी कुठं चाललेच होते, कारण भाऊ बहिणीकडे, बहीण भावाकडे असे चाललेच होते ना, त्यामुळे। तर मग आणि अजून सुद्धा आज होता जागतिक आदिवासी दिन, त्यामुळे सुद्धा रस्त्यावरती खूप गर्दी होती। तर आम्ही जुन्नरमध्ये एंटर केलं, तिथेच डीजे वगैरे ते सगळं चालू होतं। तुम्हाला आणि जागतिक आदिवासी दिनाच्या बद्दल सुद्धा तुम्हाला खूप खूप सर्वांना शुभेच्छा। तर फायनली मग आम्ही पोहोचलो मम्मीच्या घरी। तर बघा तिथे पोहोचल्यानंतर दोघे पण एकदम कोण, तर ही आहे माझ्या आत्याची मुलगी दिव्या आणि ही छोटीवाली प्रिया आहे। तर त्यानंतर मग मी बाळांना मम्मीपाशी ठेवलं। तर तिच्याकडे ते राहत नाहीत, पण तरी पण नाही का सवय व्हावी म्हणून, नवीन माणसांमध्ये थोडंसं मी असले ना समोर तर मग ते कोणाकडेच राहत नाही, माझ्याकडेच त्यांना यायचं असतं। आणि मला थोडी शॉपिंग पण करायची होती, मला ड्रेस घ्यायचा होता रक्षाबंधनला घालायला, कारण मी घेतलाच नव्हता माझ्या, आणि मी घेऊन पण नव्हते आले दुसरं काही घालायला, साडी वगैरे। आणि माझं गळ्यातलं पण सोन्याचं तुटलं होतं ना, तर ते पण मला जॉईन करून घ्यायचं होतं। आणि मग तर इकडे जुन्नरला आल्यानंतर इकडे पण मग आज जागतिक आदिवासी दिन असल्यामुळे इकडे पण खूप गर्दी। तर तिथे पण कार्यक्रम चालू होते काही, त्यानंतर वेशभूषा केलेले पण बरेचसे लोक होते। आणि हे सगळं पाहता पाहता घाईघाईमध्ये मग मी ते माझं गळ्यातलं घेतलं नीट करून, त्याला सोन्याची तार म्हणजे घेतली दुसरी, आणि मग ते जॉईन करून घेतलं मी तिकडं। काय केलं रे बैलाला, काय केलं रे? काय रे चिकू, काय केलं तू? छी येते, छी टाकून दे। मी जुन्नरहून आले, मग मी ड्रेस वगैरे चेंज केला, मस्त रेडी झालो आणि मग ऑप्शन करण्यासाठी सुरुवात केली। तर हे दोघे कोणाकडेच जाईना, मला चिटकून बसत होते। चिकू तरी बाबांकडे जात होता त्यांच्या, पण ऑप्शन करून घेतलं त्याने चिकूने, पण मला काही करतच नव्हतं। मग आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट करून झालं माझ्या माहेरी। तर मग त्यानंतर आम्हाला जायचं होतं माझ्या मामाच्या गावाला। तर आम्ही त्याआधी थोडंसं फोटोशूट केलं, आणि मग माझी मावशी शुभमन ते सगळे आले। त्यानंतर आम्ही बसलो गाडीमध्ये। तर ही माझी रेखा मावशी, छोटी मावशी सगळ्यात, त्यांनी ही समोर बसलेली माधुरी मावशी, ही शुभ्रा आहे छोटी मुलगी, ती तिची मुलगी आहे माझ्या छोट्या मावशीची। तर आणि मयुरेश मल्हार, हे दोघे मला चिटकून गाडीमध्ये सुद्धा बसले। मग आम्ही पोहोचलो खामगावला, माझ्या मामाच्या गावाला। तर इथं बघा त्यांची आजी करत होती, पणजी आजी करत होती दळण आणि मग दळण करत होती। तर मयुरेश आणि मल्हारला खूप असं वेगळं वाटलं, तिथं खूप झाडे वगैरे, शेळी होती, गाई तर आहेच आमच्याकडे पण, पण इथं खूप माणसे पण वेगवेगळी दिसत होती। ही माधुरी मावशी बघा पिस्ता कलरची साडी घालून आली, आणि ही माझी मम्मी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। तर हा शुभम म्हणतोय माझं तोंड दाखवू नको ग। तर आजी दळण करत होती, तर यांनी मग थोड्या वेळ उभे राहिले लागले, मग सगळं बाजरी सगळीकडे पांगवायला सगळीकडे पसरवलं त्यांनी ते। आणि मी त्याला म्हणत होते नाही का थांब रे, आपला फोटो काढू, व्हिडिओ काढू, तर तो काही काढतच नव्हता शुभम। आणि मग कसं बसं बघ झाला रेडी, तर मग तरी पण फोटोमध्ये नव्हता बघत, व्हिडिओमध्ये नव्हता बघत। मावशीन त्या बघत होत्या दोघी पण। त्याला मग मी आजीच्या डोक्यात टाक, मामाच्या डोक्यात टाकला नाही, तर आजीच्या डोक्यात टाक, आजीच्या डोक्यात याने लय टाकले डोक्यात रे, आजीच्या डोक्यात टाक। माझ्या आजी कॉमेंट्री, मामा आहे, मावशी आहे, कॉमेंट्री सगळे आम्ही मामाचे दोन पोर आहेत। मामाच्या घरी आलोय, माझ्या मामाच्या घरी आंब्याची झाडे
थोडंसं बाहेर टाइमपास केल्यानंतर मग मी आले घरात. तर आजींनी चूल पेटवलीच होती भाकरी बनवायला आणि मम्मी वड्या बनवत होती, थापट वड्या आणि रस्सा असा बेत होता आजचा. कारण आता श्रावण महिना असल्यामुळं काही नॉनव्हेज वगैरे नाही ना, तर मग साधं तर मग थापटवडी रस्सा बनवणार होते. तर आजी मस्त चूल पेटवती, चुलीवरच्या मस्त भाकरी खायला भेटणार आहेत आज आम्हाला. ही आता काय म्हणायचं, ही आहे माझी बहीण शुभ्रा. ही माझ्या छोट्या मावशीची मुलगी आहे, माझी बहीण. या मावशीची मुलगी चष्म्यावाला. हा बघा, याचं एक हात मलाच इथं पकडून धरलंय. आजीचं पोरग, मावशीचं माझं पोरग, ते पोरग ही नाही का काय ग संतोष मग हिला क्लास शेळीला देतात आता. सार्थक तांबरे बघू दे कुठे नेऊन टाकू त्या. मग कसं येतोय गाडी घेऊन आपण एडिट करणार क्रॉप कर. तुझी सगळ्यात आवडती मावशी आलेली आहे आणि तिचे असे 2 हिरो आले त्यांना घेऊ. अरे काय झालं बाई हे पर नाही घातलं. पडन कायला उचललं त्याला ते पडन तर आगड नको पडन, तो अंग सोडून देते. पडन नको, तो गपकन पडन, त्याला डेंजर आहे अगं. बोल ना मावशीने खाऊ आणलेला आहे, भेळ आणली, पेढे आणले. पोटात खूप कावळे कोकत होते, त्यामुळे म्हटलं बघा तरी स्वयंपाक कुठपर्यंत आलाय. तर आजी बनवत होती मस्त बघा किती मस्त आजीने भाकरी बनवल्यात. आणि ह्या थापटवड्या मामी थापतात, ह्या माझ्या मामी. आणि मम्मी आता सारस म्हणते, ते थापटवडीचा रस्सा बनवायचा आहे ना. मग सुरुवात झाली औक्षण करायला. तर सगळ्यात मोठ्या ताई म्हणजे माझी मम्मी सगळ्यात मोठी ना, तर मग तिने सुरुवात केली सगळ्यांना औक्षण करायची, तिच्या भावांना. तर मामांना माझ्या औक्षण करते. तर यांचं बघा, यांना एवढे माणसं बघून खूप घाबरले होते की ते मला काही करूच देत नव्हते, म्हणून मी त्यांना फोन लावून दिला होता बाळांना. बाळ बघत होते फोन मस्तपैकी. त्यानंतर मग ह्या 2 नंबर मावशी बाई माधुरी मावशी, ही रेखा मावशी सगळ्यात छोटी. म्हणजे असं सगळ्यांचं त्यांचं औक्षण करून झाल्यानंतर मग माझा नंबर लागला. शुभ्राने पण औक्षण केलं आणि मग माझा नंबर लागला. तर हे आहेत माझे मामाचे बाबा. आणि ही दीपिका मावशी, ही सगळ्यात छोटी. पैसे काय काय खिशात ठेव, खिशात ठेव, पैसा खिशात ठेव ना, इथे ठेव. मग शेवटी माझा नंबर लागला तर औक्षण करायला. तर दोघे कसेच राहीना, तर मग मला तो खूप रडत होता. तर मग मला फक्त तसं शुभमला आणि दीपिका मावशीची मुलं होती ना, त्यांना ओवाळायचं होतं. कारण माझा भावड्यात तर काही आलाच नव्हता ना, तो मुंबईलाच होता, त्याला काही येता आलं नाही. मेजर मिसिंग तोच होता बाकी. आणि ओमकार तर इथे गावाला असून आला नाही. आणि वेदांत कॉलेजला आहे ना तिकडं, त्यामुळे त्याला पण नाही यायला भेटलं, तो खूप लांब आहे कॉलेजला. तर मग शुभम आणि हे बाळांनाच या राखी बांधली मी. ते पण दोघं मला अजिबातच सोडत नव्हते बघा, फोटो व्हिडिओ काहीच काढून दिलं नाही त्यांनी कसं बस. त्यानंतर मग झालं माझ्या बाळांचं राखी बांध रही हूँ. ये दोनों मेरे ये मेरे करण अर्जुन, ये दोनों मेरे करण अर्जुन. मागचा दिसतच नाही रे. आगे याला माग ओढ थोडा, याला माग ओढ थोडा. हे ओढू नको. मेजबान लिये इकडे आण मी गाडी तो बंद झालं का लगेच देते. सगळ्यांचं औक्षण करून झालं. तर मग आता जेवायचं होतं, त्यासाठी ताट वगैरे बनवली. तर आजीबाई अजून भाकरी करत होत्या, कारण खूप जणांना 10-12 भाकरी बनवल्या त्यांनी. खूप मस्त भाकरी केल्या चुलीवरती. तर मग
मग सगळे बसले जेवण करायला. तर बाळांना पण खूप भूक लागली होती. मग मी त्यांना माझ्यासोबतच जेवायला बसवलं. मग मी पण खाल्लं आणि त्यांना पण भरवलं. खाता खाता मी दोन्ही हाताने जेवत होते. एक हाताने बाळांना भरवत होते आणि एक मी खात होते. बाळ झाल्यापासून पहिल्यांदाच मी गेले मामाच्या इकडं. तर खूप मजा आली, खूप मस्ती केली, खूप भारी वाटलं. खूप जुन्या आठवणी पण आठवल्या. तर भावड्या काय आला नव्हता त्यामुळं तोच तेवढा मिसिंग वाटत होता खूप. आणि वेदांत पण. आणि ओमकार तर काय त्याला इतकं बोलून आला नाही. आजीला बाय कर ना. चला.